बोला. आपल्याला मासे कसे पकडायचे शिकवतात त्यांच्याकडं बघा. अशा प्रकारे जाळी टाकलेली त्यांनी आणि भीमा नदी असून त्या भीमा नदीमध्ये जास्त काय सापडते? हिरोळा. हिरोळा जास्त सापडतो इथं, फक्त हिरोळा. बघा 5 मिनिटं वाट बघा. जिराफी गावती काय, कोणता मासा गावतोय 2 मिनिटात समजल. काय आलंय आबा? आबा सांग ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली या सोलापूर गावात झाला. त्या गावातून पुढे ही नदी अशी सरळ सोलापूर मार्गे कोल्हापूरला कोल्हापूरवरून डायरेक्ट अरबी समुद्राला मिळते. त्या साईडच्या मित्रांनो 2 मिनिटं एक मासा आलो. मासे पकडलेलं आहे बघा आता. अरे काहीच नाही. ओ माय गॉड. कुठे? आपल्याला या ठिकाणी कास पठारामध्ये फुलं सापडले. कास पठारामध्ये फुलं आहे. तरी आपण आता पोचलो आहे ज्या ठिकाणी माशाचं पोस्टमॉर्टम केलं जातं अशा ठिकाणी आपण येऊन पोचलो आहे. माशाचं चिरफाड करून साफ करण्याचं काम जिथे चालू जातं तिथं इथं काम चालू आहे. आपला कार्यकर्ता तो घरूनच माशाचं पोस्टमॉर्टम करून स्वच्छ करून आणणार आहे. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही, आपण एकदम रिलॅक्स आहे. तर आपण आता बघतोय जरा त्यांची माहिती घेऊया, कसं काय कुठं काय त्यांचं दुकान वगैरे आहे अशी. डीमार्ट समोर यांचे दुकान नाही. यांचं फुल गिरायक असते. तुमचं दुकान कुठं आहे? वर याखे खाली याखे वर कुठं? वर कुठं? ऍड्रेस सांग ना, ऍड्रेस सांग कुठं नेमकं जवळपास. नरेश रोड आहे ना हा. इथं. परत खाली सांगतो ते आपलं अमोल शेटच्या अमोल हारगुडे ना हा त्यांच्या समोर त्यांच्याच जागी. काय रेट आहे माशांचा सांगा, प्रत्येकाचं नाव सांगा. साईज बारीक व्हॉट्सअपला हे करा. व्हॉट्सअपला नाही. कोणता मासा असते तुमच्याकडे? सगळे राहतात. तुम्हाला जे लागते चिलापी वाम चिंचा मरळ म्हणजे काटला गोड्या पाण्यातले मासे सर्व भेटतात. आज होता का काटला? हा आहे ना काटला ते आहे ना रे. अमोल आरगुडे, ॲडव्होकेट अमोल आरगुडेंच्या जागेत आहे का तुमचं दुकान? हा बरोबर ना, त्या कॅनलच्या तिथं. ते देशी दारू दुकान होतं का? हा. मग त्याच्या समोरचा बंगला आमचा आहे. आमचं पप्पा रोज तुम्हाला आमच्या मांजरीसाठी मासे घेऊन येत. हा ते माझ्याकडूनच नेते. आज तुम्ही द्या, तुम्ही कधी दिसलंच नाही मला तिथे. पप्पा रोज आमचं दुकान गेलं की अर्धा किलो मासे नेते. ती मांजरीला आमची ती मांजर वाट बघ ती माशासाठी. नाही कुत्र मेलं आता मोठं. हा मोठं मेले, नवीन आणले आता परत. परत आणले. हा. के बोला. सत्यवान सांगत तर. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी मावळ्यांनी लपून खूप मोठं युद्ध केलं होतं आणि त्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांचा विजय झाला होता आणि इंग्रजांचा पराभव झाला होता. ते असं अभयारण्य आहे. सत्यवान आरगुडेला राग आहे, चॅटवर बोलतो मी. राग येणार तुला? येणार असेल तर नाही बोलणार. सत्यवानला नको फेमस नाही फेमस व्हायचं, नको पैसा, फक्त सत्यवान आरगुडेला आता हे कसं टाक. तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता इथे जंगल आहे. पूर्वी इथून यायला खूप भीती वाटायची, पण आता थोडा उन्हाळा चालू असल्यामुळे एकदम भाकास वाटत आहे. आता आधी खूप इथं भीती वाटायची या जंगलामध्ये येऊन रोड क्रॉस करायचं म्हटलं की आधी घाबरण्यासारखं व्हायचं. तर आता आपण चाललो आहे पक्ष्यांच्या थावाकडे. इकडे मगाशी फार पक्षी थांबले होते. तिकडे आमचे शूटर दिसू शकतात कसे उभं राहून आनंद लुटत आहे.
पाण्यामध्ये तर आपण आता बघू शकता पाण्यामध्ये काय मासे आहे तिथे छोटे छोटे, काही बावळट म्हणू शकतात की मासे नाही आहे काहीतरी चालले, पण झूम करून तुम्हाला मी दाखवणार इथे कशा प्रकारे मासे आहेत म्हणून. जसं थायलंडला मासे होते पण ते स्वच्छ पाणी होते, ते मासे हिरवे हिरवे होते, तसे इथे थोडी पाणी गढूळ असल्यामुळे काळे काळे मासे आहेत. तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो, छोटी छोटी पिल्लं आहेत, पिल्लावळ. मग इथून थोडं बघा पक्ष्यांचा थवा कसा उडत आहे, अतिशय सुंदर असं वातावरण इथं झालं आहे. बगळे वगैरे खूप इथे असतात, एकदम मस्त असं माहोल झालेला आहे. तरी आमचं शूटर सागर आरगुडी एकटेच तिकडे काय करते काय कळत नाही आहे, काय नियोजन आहे त्याचं काय माहीत. पण गेले ते मध्यभागी, पोहता येत नाही गाड्याला पण आहे मध्यभागी गेलाय. तर आता आपलं जाऊ त्यांच्या मागे मागे. तरी किरण केकेचं काय चाललं काय समजत नाही आहे. नारळ घेऊन नारळ कुठून उचलला याचा बी पत्या नाही, पण गडी आता चाललाय नारळ घेऊन. आता काय करामत करतोय त्याचं त्यालाच माहीत, काहीतरी डोक्यात त्याचं नियोजन दिसतंय केकेच्या. सगळी आता आम्ही चाललो आहे मध्यभागी. जरा आमच्या सागर भाऊ मध्यभागी गेले, त्यांना एकटं सोडून कसं जमेल म्हणून आम्हाला बी जावंच लागेल तिथं. काय गेली कसं काय नियोजन आहे, जरा आम्ही म्हणलं जरा आम्ही बी जाऊन बघावं म्हणलं कसं काय नियोजन चाललं आहे तिथे. तर आम्ही सर्वजण इथं पोचलो आहे. तर आता पोचल्यामुळे आता बघूयात काय होते, कसं काय नियोजन चाललं आहे. माझे दोन मित्र ते वयाच्या बाहेर गेलेले आहेत, त्यांचं लग्न लवकर होऊ दे यावर्षी. नमस्कार. आता बघूया काय होतं. नवस घ्यायला पाहिजे. आम्ही पोंगळा आंघोळी करीन इथे. झालं सत्तर आरोग्य नवस पूर्ण करण्याची विधी करतो. नवस करतोय ते थोडं काय झालं म्हणून नवस चालला आहे. बघूया कितपत यश किराणी नारळ अर्पित केला, सोन्याचा नारळ अर्पित ए, तिथं तिथं थांबा आणि इकडून दगड मार, मार ना सागर एक दगड छोटा. त्याला 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 बघा पुढे हाणते दगड. आम्ही के तू पण बोला. 7.5 किलो दिले का आम्ही जे तारपुडे यासाठी चेक करतोय की बाबा फ्रेश मासे आहे का नाही. फ्रेश खाल्ल्यावरून लगेच ओळखते फ्रेश मासे. चेक केला म्हटलं नाही अजिबात एकदम आचारी ओके सगळं ओके. तर आता आपण परतीच्या मार्गावर चाललो आहे. तर आपण अरे इथं काय दिसते, ते गौतमी पाटीलचं हॉटेल दिसतंय. तर मित्र तुम्हाला वाटतं फक्त गौतमी पाटील म्हणून त्यांचा कार्यक्रमच करते, तर तसं नाही, त्यांचं हॉटेल देखील आहे. ते तुम्ही पाहू शकता. तिथे भाकरी थापण्याचा त्यांचा फोटो देखील आहे. तर तुम्हाला गौतमी पाटलांच्या हातचे मटण आणि भाकर खायचे असेल तर तुम्हाला शेरी डॅम वस्तू नक्की अवश्य भेट द्या.